हाय, हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज सकाळी उठल्यापासून मी व्लॉग केला नव्हता, सुरुवात केली नव्हती, कारण जरा बाहेरच होते, तर व्हिडिओ केला नाही मी. आणि घरी आल्यानंतर मग सगळं संपलं होता किराणा, तर मग ते आणण्यासाठी आम्ही डीमार्टला जात होतो. तर मी इथे आधी सगळं चेक करून घेत होते की काय आहे काय नाही आहे. सहसा मला एका महिन्यात मी जर बाकी सामान आणला तर दुसऱ्या महिन्यात कमीच असतो, कारण सगळं दर महिन्याला लागतं असं नाही आहे. आणि बऱ्याच गोष्टी माझ्या घरून येत असतात, म्हणून मोजकंच सामान मी आणत असते. आणि इथं मी सगळे डबे वगैरे चेक करून घेते की कोणती डाळ आहे, कोणती नाही आहे, काय काय संपलं आहे, काय आणायचं आहे, ते सगळं मी इथं बघून घेत होते. कारण तिथं गेल्यावर बऱ्याच गोष्टी समोर दिसतात, आठवतात, पण घरी आहे की नाही हे पण कधी कधी लक्षात येत नाही. कधी असं होतं की आज आणलं आहे, या वेळेला आणलं आहे, आणि घरी गेल्यावर बघितलं की ते घरी अवेलेबल असतं. असं माझं बऱ्याचदा होतं, म्हणून मग मी नेहमी आधी घरात चेक करून घेत असते की काय काय आहे, आणि मग मी डीमार्टला जात असते. मी लिस्ट वगैरे असं काही करत नाही, कारण गरज डीमार्टला सगळं समोरच दिसतं. आणि इथं मी बॅग्स घेत होती, कारण तिथं बॅग्स घेतल्या की चार्जेस लागतात, आणि माझ्याकडं घरी असतातच, म्हणून मग मी त्या बॅग्स घेऊन आता डीमार्टला निघत होते. आणि उन्हाळा असल्यामुळं पाण्याची फार गरज भासते, प्रत्येक ठिकाणी पाणी हवं, म्हणून मग मी आता कुठेही जाताना पहिले बाटली पाण्याची घेते आणि मगच जाते. इथं मी मुलांना न सांगताच डीमार्टला जात होते. त्यांना जर सांगितलं असतं तर ते पुढे राहिले असते, आणि आम्ही मोठी गाडी नेत नव्हतो, छोट्याच गाडीने जात होतो, म्हणून मग मुलांना काही सांगितलं नाही आणि आम्ही डीमार्टला आलो. जनरली जवळच किराणा मालाचं दुकान असतं, पण मला डीमार्टला यायला खूप आवडतं. डीमार्टला काही घ्यायचं नसलं तरी मला तिथल्या वस्तू बघायला, आणि मोस्टली म्हणजे पहिल्या फ्लोअरवर मी कमी, आणि सेकंड आणि थर्ड फ्लोअरवर मी जास्त फिरते. का तर ते तुम्ही बघा पुढे की मला सेकंड आणि थर्ड फ्लोअरवर का जास्त फिरायला आवडतं. आणि इथे मी आता बॅग लॉक करून घेत होती, कारण ते पॅक करून घ्यावं लागतं इथे, तर इथे आले मी पॅक करून घेण्यासाठी. आणि हे आमच्या या घराजवळ असं डीमार्ट नाही आहे, थोडे लांबच आहे. एक ससानी नगरला एक डीमार्ट आहे, आणि एक फातिमा नगरला आहे, तर ते लांब पडतं, पण ते मोठं आहे, आणि खालच्याच फ्लोअरवर आपल्याला सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. इथे असं आहे की फ्लोअर आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड असे फ्लोअर आहेत, म्हणून मग इथे जरा फिरायला जरा अवघड असतं, पण ठीक आहे, हे जवळ असल्याने आम्ही इथेच आलो. आणि इथं चेकिंग चालू आहे. मिस्टर आधीच ट्रॉली घेऊन उभे होते, आणि इथं मी प्रोटीन बार घेते, कारण मला ते फार आवडतात. आणि मी काय काय वस्तू घेतल्यात हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्कीच दाखवेल की मी काय काय वस्तू घेतलेल्या आहेत. डीमार्टला आलं की सगळ्या गोष्टी आपल्याला एकाच ठिकाणी अवेलेबल होतात. इथे सगळ्या गोष्टी असतात, शेंगदाणे, किराण्यापासून तर कोल्ड्रिंकपासून चॉकलेट वगैरे. इथं लोणचंही असतात. मी लोणचं घेत नाही, कारण की घरून लोणचं येतं, म्हणून मग मी लोणचं घेत नाही. लोणची, पापड, इथे तेल पण, सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल असतात. आणि मी आता चालली आहे सेकंड फ्लोअरवर. खालची शॉपिंग झाली आहे माझी, आणि ट्रॉली मी तिथंच लावले, आणि आता वरच्या फ्लोअरवर आले. आणि हे आहे कपड्यांचं सेक्शन. सेकंड फ्लोअरला इथे कपडे आहेत.
असं होतं की जो तो आपापल्या सेक्शनमध्ये फिरत असतो. मी असली की मी माझ्या सेक्शनमध्ये, म्हणजे माझा सेक्शन म्हटल्यावर भांडे घरातली आणि कपडे. मला कपडे बघायला पण फार आवडतं. घ्यायचे नसले तरी मी सगळे टॉप बघत असते की नवीन कोणते आले आहेत काय नाही. आणि मिस्टरांचं म्हटल्यावर त्यांचे कपडे ते इथं बघत होते त्यांच्यासाठी की आहे काय छान वाटतंय ते मला विचारत होते. आणि इथं मुलींचे खूप छान छान फ्रॉक होते. मला फार आवडतात लहान मुलींचे फ्रॉक बघायला. खूप छान छान नवीन नवीन पॅटर्न्स असतात. आणि इथं मी माझ्यासाठी टी शर्ट बघत होते. आता डीमार्टला आधी साड्या नसायच्या, पण आता साड्या सुद्धा अवेलेबल झाल्या आहेत. हाय रेंजच्या नसतात, साध्या कमी रेंजच्या असतात. आहेरसाठी चांगल्या आहेत. आता मी चालली आहे सेकंड फ्लोअरवर आणि हे आहे भांड्यांसाठीचं सेक्शन. आणि इथे इलेक्ट्रिक लाईट्स वगैरे पण असतात. खूप छान छान भांडी वगैरे इथे हे यांच्यासाठी बघत होते. आणि या सेक्शनमध्ये आल्यावर मला रोहितची आठवण आली. कारण इथं आलं आहे आणि रोहितनं त्याचे टॉईज बघितले नसतं असं झालंच नाही आहे. आणि तो नव्हता म्हणून आमचं शॉपिंग शांततेत चालू होते. आम्ही सगळं छान आरामात फिरत होतो. आई घरी होती तर मी त्याला घरीच सोडून आली. पण तो डीमार्टला आला तर टॉईजच्या सेक्शनमध्ये आमचं जवळजवळ 20 मिनटं जातात, कारण त्याला सगळं बघायचं असतं. आणि मी इथं दिवे बघत होते. खूप छान छान दिवे होते, मला खूप आवडले. पण मिस्टर म्हटले एकही दिवा घ्यायचा नाही, घरी भरपूर दिवे आहेत. आणि खरंच माझ्याकडे दिवे आहेत म्हणून मग मी इथे फक्त बघत होते की मी सगळे डिझाईन्स बघत होती की किती छान छान आहेत असं.
आणि हा असा मॉल आहे, डीमार्ट आहे. 3 फ्लोअर आहे तिथे. खालीवर करावं लागतं आणि आमचं झालं आहे शॉपिंग करून. जे ग्रॉसरी वगैरे सगळं सामान घ्यायचं आहे तो आम्ही घेतलं आणि आता आलो आहे बिलिंग काउंटरवर. आणि बिल झाल्यानंतर मग मिस्टर म्हणाले काहीतरी छान थंड पिऊया, म्हणून आम्ही दोघं उसाचा रस प्यायला आलो होतो. आणि उसाचा रस पिल्यानंतर आम्ही मुलांसाठी आईस्क्रीम घ्यायचं ठरवलं की आपण उसाचा रस पिला आहे तर मुलांना आईस्क्रीम घेऊन जाऊ. उन्हाळ्याचे दिवस आहे आणि छान काहीतरी गार हवं. आम्ही रस पिला होता, मग मुलांसाठी इथं आईस्क्रीम घ्यायला आम्ही आले होते. आणि मला अमूलची आईस्क्रीम खूप आवडते म्हणून मग मी तीच इथं घ्यायला आले होते, जेणेकरून तेही खुश होतील. रोहितला डीमार्टला यायला आवडतं, फिरायला आवडतं तिथे, आणि मी त्याला नेलं नव्हतं, त्याला मी सांगितलंही नव्हतं. आणि घरी गेल्यावर तो मला विचारेलच की तू का एकटी मला सोडून डीमार्टला गेले, म्हणून मी त्याला खुश करण्यासाठी मग इथं आता त्याला आईस्क्रीम घेऊन जात होते. सो असा आजचा व्लॉग डीमार्टचा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.